नमस्कार, मी जयश्री तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे। तर आज छोटासा मेनू आहे, तो की खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक घरामध्ये बनला जातो आणि त्यामुळे जेवणही अगदी चविष्ट होते आणि ते असं कोणाला नको वाटतं इतकं छान जेवण आहे ते म्हणजे बाजरीची भाकरी आणि चटणी। तर मी बनवत आहे आज साधी हिरवी चटणी, जे की जास्त प्रसिद्ध नाही आहे। लसणाची चटणी किंवा लाल मिरचीची चटणी अशी जास्त बनवतात, पण आमच्या खानदेशमध्ये जी बनवली जाते ती मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि चटणी हा प्रकार खूप फेमस आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बनवली जाते। तर हिरवी बनवली जाते ओली चटणी, ते कशामुळे तर भाकरीसोबत आहे ना, कोरडी जर खाल्ली ना तर तोंडामध्ये पाणी येत नाही लवकर आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तोंड घास जो आहे ना तो रुततो, म्हणून मग त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि मग हिरवी चटणी खायला अगदी चविष्ट आणि रसदार असते, त्याच्यामुळे छान लागते खायला। तर बघा, तसंच मला एक पेपरमध्ये मी गोष्ट वाचली होती, तर तुम्हाला सांगते मी। एका गावात सखूबाई राहायची, ती रोज सकाळी बाजरीची भाकरी बनवायची। एकदा तिनं भाकरी बनवली आणि शेजारच्या गंगूताईला म्हणाली, गंगूताई ही भाकरी खाऊन बघ, बरोबर माझी खास लसणाची चटणी आहे। गंगूताई भाकरी खाल्ली आणि तोंडाला हात लावत म्हणाली, अगं सखू, ही चटणी तर जिभावर रंगाळते, कशी बनवलीस? सखूबाई हसली आणि म्हणाली, अगं लसणाच्या पाकळ्याची लाल मिरची, मीठ आणि थोडं जिरं सगळं खलबत्त्यात कुटून घेतलं, मग त्याला लगेच फोडणी घातलं, बस झाली चटणी। गंगूताई ऐकून खुश झाली आणि तिनं तशीच चटणी बनवायला ठरवलं। दुसऱ्या दिवशी गावात सगळे सखूबाईच्या चटणीची भाकरीची चर्चा करत होते। कोणी म्हणत होते ही चटणी खाल्ली की भूक डबल होते, तर कोणी म्हणत होतं बघ, भाकरीला चटणी लावली की स्वर्ग सापडतो। शेवटी सखूबाईनं गावात चटणी बनवायचा शिकवणी वर्ग चालू केला। तिथून पुढे प्रत्येक घरात चटणी, भाकरी आणि सुगंध दरवळू लागला, म्हणून आजही गावात सखूबाईची चटणी प्रसिद्ध आहे। अशी काहीशी गोष्ट होती, पेपरमध्ये आली होती, तर तुम्हाला दाखवली मी, कारण आज मला व्हिडिओ शूट करायचा होता चटणी भाकरीचा आणि नंतरच मला ही एकदम दिसते, म्हटलं चला आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही गोष्ट आपण सांगू शकतो। तर बघा, ही चटणी भाकरी खूप छान लागते आणि आता मी बाजरीची भाकरी बनवते। तर बाजरीची भाकरी बनवताना आहे ना, काही जणी एकदम गरम पाणी करून टाकतात, पण गरम पाण्याने काय होतं, ती भाकरी गचकी होते। तर काय करायचं, थोडं थोडं पीठ घेऊन आहे ना, आपलं साधा नॉर्मल टेम्परेचरने या पाण्यानेच आपण भाकरी भिजवायची। आणि कसं आहे, बाजरीचं भाकरीचं पीठ आपण जर जास्त दिवस ठेवलं तर ते बनत नाही आणि आपण कसं आहे 15 दिवस तरी 20 दिवस किंवा 15 दिवस ते पीठ वापरायचं। जास्त दिवस जर ठेवलं तर ते कडून सुद्धा होतं आणि त्याची भाकरी पण होत नाही। मग त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपण दळून ठेवायचं। मग असं छान प्रकारे भाकरी होतात आणि जेव्हाच्या तेव्हा, म्हणजे कसं आहे, एक भाकर झाली का लगेच दुसऱ्या भाकरीचं उंडा भिजवायचा आणि बनवायचं, तर त्याचं खूप छान होतं आणि त्याला असं मस्त मळून घ्यायचं की त्याने भाकरी एकदम सॉफ्ट आणि छान गोल होते। तर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतात, तर मी तुम्हाला बोललेच, तर आमच्याकडे सुद्धा लसणाची बनवतात, जवस, तीळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बनवतात। तर जवसाची तर खूपच छान लागते, जे की ज्यांना डायबिटीज आहे, शुगर ज्यांची वाढते, तेल जास्त टाकू नाही शकत आणि शेंगदाणे त्यांना जास्त चालत नाही, त्यांच्यासाठी जवसाची चटणी खूप टेस्टी लागते। आमच्या इथं ना माझे बाबा मेंढ्या बसवायच्या शेतामध्ये, तर तिथे ना ते जे होते ना मेंढकरी, त्यांच्याकडे जवसाची चटणी बनवायची, त्यांच्याकडे किती किलो ती चटणी बनवायची, कारण ते काय करायचे, असं खूप काही स्वयंपाक नाही करायचे बरेच वेळेस, ते फक्त चटणी भाकरी खायचे आणि ती चटणी त्यांना म्हणजे खलबत्त्यात वाटण्यासाठी खूप त्रास व्हायचा, कारण जवस ही पटकन कुठली जात नाही। तर ते बरेचदा आईकडे वाटायसाठी घेऊन यायचे मिक्सरमध्ये की तुम्ही हे आम्हाला वाटून द्या म्हणून। तर मग जेव्हा आई वाटत होती ना, तेव्हा मग ते म्हणायचे, ताई खाऊन बघा, एक घास खाऊन बघा। मग आई म्हणे द्या, थोडं वाटीत वगैरे घेतलं का मग आई नंतर वगैरे खाऊन बघायची। तर तेव्हा मी सुद्धा चाखली होती, अप्रतिम टेस्ट होती जवसाच्या चटणीला आणि त्यामध्ये फक्त काय होतं, मिरची, जवस, मीठ आणि लसूण, बस एवढंच होतं। इतकी सुंदर ती चटणी होती।
तर मी बऱ्याचदा आता मेंढपाळ बसले का शेतामध्ये जायची, म्हणजे बघून यायची काय बनवता काय नाही. तर त्यांचं साधं राहणीमान, परत काहीच नाही. ते आपण खूप तामझाम करतो जेवणासाठी, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, पण ते बिचारे लोक फक्त चटणी भाकरी किंवा साधं काहीतरी कोरडी बटाट्याची भाजी असं करून खायचे. आणि त्याची तब्येतही इतक्या छान होत्या. आपल्याला तरी काहीतरी थोडंसं झालं का लगेच हॉस्पिटलमध्ये आपण जात असतो. चला जाऊ दे, आपल्या रेसिपीकडे येऊया. तर छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, तर नक्की करून बघा. तर बघा, मी ऐकलं होतं की आपल्या तव्यावरती जर आपण डायरेक्ट भाकरी शेकली ते चांगली असते. आणि हे जे फ्लेमवरती आपण जे शेकतो ना, त्याच्यामुळे काय होतं, जो गॅस असतो तो भाकरीमध्ये जातो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. तर कॅन्सर कशामुळे होणार नाही ते सांगूच नका. सगळ्या याच्याने म्हणतात कॅन्सरच होणार आहे, हे खाल्लं की कॅन्सर होणार आहे, ते खाल्लं की कॅन्सर होणार आहे. मग चांगलं काय आहे याच्यामध्ये? आता ह्या जगामध्ये चांगलं काय आहे? जर तुम्ही म्हणतात की भाजीपाली खायची, व्यवस्थित फ्रूट्स खायचे, तर त्यांनाही पेस्टिसाइड वापरलं जातं की, है ना. तर चांगलं आहे तरी काय या जगामध्ये? कायच खायचं? त्यांना वाढवण्यासाठी एवढं केमिकल वापरलं जातं, फ्रूट्स किंवा भाज्या वगैरे, त्यांना कीड पडू नये म्हणून. आता मागे तर डायरेक्ट एक व्हिडिओ व्हायरल होता की नाल्याच्या पाण्यामध्ये ते भाज्या धुत होते. ते नाल्याच्या पाण्यामध्ये भाज्या धुतल्या म्हटल्यावर त्या भाज्यांचं काय पौष्टिकपणा राहील तुम्ही सांगू शकता. तर अशा प्रकारे मी भाकरी बनवून घेते आणि तुम्हाला चटणीची रेसिपीसुद्धा सांगणार आहे, छोटीशी आहे. तर तुम्ही नक्कीच ते बनवू शकता. आणि आता माझ्या व्हिडिओला छान प्रतिसाद मिळतो आहे, म्हणून मग मी रेग्युलर व्हिडिओ टाकते आहे. तर तुमचा एवढा छान मला प्रतिसाद आहे, त्यामुळे खूप थँक्यू. आणि माझं पहिले कुकिंग चॅनल होतं, तर कुकिंग चॅनलला खूप म्हणजे एकदम डिरेक्टली जास्त जेवणाचेच पदार्थ दाखवावे लागतात, पण त्यालाही जास्त प्रतिसाद येत नव्हता. आणि मध्येच यूट्यूब चॅनल बंदसुद्धा केलं होतं मी. तर म्हटलं चला आपण रेसिपी व्लॉग टाकत जाऊ. व्लॉग म्हणजे काय, तर आपण जे जीवनात काहीतरी छोटेफार आपण काही म्हणजे करत असतो गोष्टी, त्या थोड्याफार दाखवायच्या किंवा माहिती द्यायची. त्यानंतर रेसिपी आपण दाखवू शकतो त्यामध्ये, किंवा ट्रॅव्हलिंग दाखवू शकतो, आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्लॉग बनवू शकतो. तर म्हटलं चला आपण रेसिपी व्लॉग बनवत जाऊ, किंवा आपण जेव्हा बाहेर जात जाऊ तेव्हा आपण ते शूट करत जाऊ. तर असं छान रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, भाकरी तर छान अशा झालेल्या आहेत. तर मला चटणी भाजायची आहे. तर मी 4 बारीक मिरच्या घेतल्या आणि 1 जाड मिरची घेतली आहे, कारण बारीक मिरच्या जर जास्त तिखट असल्या तर चटणी खूप जास्त तिखट होते. आणि आम्ही मी 4 जण आणि जास्त आम्हाला चटणी लागत नाही, म्हणून मग 4 मिरच्याच घेतल्या. तर हे जे मिरच्या आहेत ना, तर ह्या तेल टाकून भाजायच्या, म्हणजे वेगळी चव येते त्यांना. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तेल टाकून भाजायचं चटणी बनवताना कधीही, तर त्याची टेस्ट वेगळी येते. त्यासोबतच 4-5 पाकळ्या मी लसणाच्या घेते आहे. आणि आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. तर शेंगदाणेही अगदी आपल्याला असे डार्क होतील असे भाजून घ्यायचे, एकदम हलक्या हाताने न बसता. आपण त्यांना थोडं जास्त जाळायचं आहे, ब्राउनिश होईस तोपर्यंत. तर त्या चटणीची चव खूप छान लागते. आणि सोबतच आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि मीठसुद्धा घालायचं आहे. तर मी खडे मीठ घालते आहे, जर लागलं तर आपण वरतून घेऊ शकतो, म्हणून मग मी कमीच घालते. तर बघा, पटकन चटणी भाजून घेते. तर आता शेंगदाणे पण भाजून घेते आहे. आणि शेंगदाणे हे थोडेसे ब्राउनिश करायचे, म्हणजे कमी गॅसवरती आपल्याला ते थोडेसे जास्त भाजून घ्यायचे आहे. मोहगावी म्हणताना तसे भाजायचे आपल्याला. तर मी डायरेक्टच टाकत असते, सालं न काढता, त्याच्यामुळे टेस्टही छान येते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, सालं न काढता चटणी बनवून बघायची. आणि आता चला, सगळं सामुग्री मी टाकून घेतली मिक्सरमध्ये. आता हे मला वाटून घ्यायचं आहे. तर वाटताना आपल्याला ही चटणी जाडसर वाटायची आहे. एकदम बारीक जर वाटली तर त्याची टेस्ट वेगळी येते. तर मिक्सर फक्त 2-3 वेळेस चालू बंद करायचं, म्हणजे ते एकदम जाडसर वाटली जाते. जसं आपण शेंगदाण्याचं भुकूट करताना करतो तसं, म्हणजे काहीतरी आपण साबुदाणा वगैरे बनवतो तेव्हा जसं कूट बनवतो आपण, त्याचप्रमाणे आपल्याला हे पण जाडसरच वाटायचं आहे. आणि जाडसर वाटलं ना की त्याची टेस्ट वेगळी येते म्हणून.
आणि आता भूमी आली होती तर म्हणते मला खूप भूक लागली, लवकर जेवायला दे. म्हटलं झालंच आहे जेवण, सगळं रेडी केलं होतं मी, सॅलडसुद्धा कापून ठेवलं होतं आणि चटणी आपली रेडी झालेली आहे. तर ही चटणी वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा बनवली जाते. जर मी ही जी चटणी सेम ही चटणी घ्यायची, याला आपण कच्च्या टोमॅटोची फोडणी सुद्धा देऊ शकतो आणि परत आपल्याला नुसतं जिरं मोहरीची फोडणी देऊन शिजवलं तरीही त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि आपल्याला मेन म्हणजे त्यामध्ये टाकायचा असतो कढीपत्ता, तर त्याची टेस्ट एकदम छान लागते. तर आता ज्ञानेशसुद्धा आला होता, कारण दोघंही मुलं खाली गेले होते खेळायला आणि मग एकदाच खाली जाऊन आल्यानंतर त्यांना असं होतं खूप भूक लागली, काहीतरी खायला दे. काहीतरी खायला दिलं म्हणजे जेवण तर होतच नाही, म्हणून मग मी डायरेक्ट जेवणच देत असते आणि जास्त तर मी बाहेरचं जास्त खायला देत नाही. कधीतरी कुरकुरे आणि पॅकेट वगैरे असं खात असतात आणि जास्त करून तर माझं जेवणावरतीच भर असतो की पोट भरून जेवण केलं पाहिजे. पण काय ते ज्ञानेशची तब्येतच सुधरत नाही, एवढा तडतड आहे की खूपच. काही त्याला खाऊ घाला किंवा किती वेळेस तरी खाऊ घाला आणि तो शांत म्हणजे बसतच नाही, खूप जास्त त्याला हे असतं. तर चला, आपली चटणी भाकरी एकदम रेडी झालेली आहे, तर चला जेवण करून घेऊ. तर चला, आज काय काय आहे अजून जेवणामध्ये तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही अशी चटणी बनवता का तर मला कमेंटमध्ये सांगा. खानदेशमध्ये तर ही बनवलीच जाते आणि बऱ्याच ठिकाणी ही चटणी बनवली नाही जात, म्हणजे मी ज्या भागामध्ये राहते त्या भागात ही चटणी नाही बनवली जात. तर वेगवेगळ्या प्रकारची चटणी बनवतात, तर मी अशा प्रकारची चटणी बनवते. तर आमचे घरी खूप फेवरेट आहे, भूमीच्या पप्पांची खूप जास्त फेवरेट आहे, आठवड्यातून 2दा दिलं तरी चालेल त्यांना. आणि बघा, गुलाबजामसुद्धा बनवले होते. तर गुलाबजामची रेसिपी आलेली आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल आणि परत आपल्या चॅनलवरती जाऊन बघा, तिथंसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर आता मी पटकन जेवायला वाढून घेते आहे आणि या मग जेवायला असं छान छान जेवण खायला. सोबत गुलाबजाम, पापड आणि सॅलड आणि कैरीचं लोणचं, चटणी, भाकरी खूप छान लागते. तर आज काही मेनू नव्हता गुलाबजाम बनवायचा, पण ज्ञानेशला पॅकेट दिसलं, मग म्हणे मम्मी मला गुलाबजामच बनवायचे. आणि खरं तर हे जे गोडे आहेत ना, मला दोघी मुलांनीच बनवून दिलेले आहेत. तर खूप मजा मस्ती. आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्या, काय करावं सुचत नाही, तर आपण अशा ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना सामील करून घ्यायचं, म्हणजे कसं आहे त्यांचाही वेळ जातो आणि आपल्यालाही त्रास देत नाही किंवा पसारा काढून ठेवत नाही आणि मग त्यांनाही गंमत येते आणि मग ते खूप छान पद्धतीने आपल्यासोबत आपण जसं सांगितलं तसं ते वागतात. तर बघा, तो मोजत आहे की भूमी दीदीला किती दिलं आणि मला किती दिलं. तर मग दोघांनाही मी सेम दिले होते, कारण दोघांचे भांडणं चालू होतात. त्याला जर जास्त एक दिलं तर ही म्हणते की मला का नाही दिलं, तिला दिलं तर तू म्हणतो मला का नाही दिलं. आणि बरं, खाणार कमी बरं का, दोघांचे सांगता नाही येणार पूर्ण खाणार की नाही, पण मग दोघांनाही सारखं हवं असतं. चला ठीक आहे, मुलांची तर ही खूप आवडीचीच गोष्ट आहे. तर पोट भरून त्यांनी आधी गुलाबजाम खाल्ले, मग त्यानंतर जेवण करायला घेतलं. तर जेवणामध्ये आपलं आहे साधीसुधं जेवण, तर खूप छान झालेलं होतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि सोबत कांदा आणि लोणचंसुद्धा आहे.